गुढीपाडव्याला तुम्ही हारगाठी नक्कीच खाल्ली असणार, पण तुम्हाला माहितीये का ही बनती कशी? अहो चला की दाखवतो. राम राम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर ऋषा आणि आज मी आलतो मसवड मधल्या कांबळे अँड सन्स यांच्या हारगाठीच्या कारखान्यात. तर आज आपण बघणार आहे या कारखान्यामध्ये हारगाठी बनती कशी आणि त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती. तर या कारखान्यामध्ये पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने हारगाठी बनवली जाते. सगळ्यात आधी कढईमध्ये पाणी ओतून त्यामध्ये साखर टाकून त्याचा पाक बनवला जातो आणि हारगाठीला फ्लेवर देण्यासाठी त्यामध्येच कलर मिक्स केला जातो. त्याच्यानंतर बनवलेला पाक एका भांड्यामध्ये घेऊन तो लाकडी साच्यामध्ये ओतला जातो. पाक साच्यामध्ये टाकल्यानंतर मोजून 5 मिनिटांमध्ये हारगाठी तयार होते. तुम्ही बघू शकता. हारगाठी बनवल्यानंतर तोच साचा परत पाण्यामध्ये धुतला जातो. हारगाठी काढून साचा धुतल्यानंतर तोच साचा परत दोरे टाकून तयार केला जातो. परत एकदा हारगाठी तयार करायला पुढे पाठवलं जातं. हीच प्रोसेस परत एकदा गोल 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 फिरत एका तासामध्ये जवळजवळ 20 किलो हारगाठी बनवल्या जाते आणि त्या बनवल्यानंतर त्या अशा सुकण्यासाठी इथं अडकवल्या जातात. त्यानंतर एका दिवसात जवळजवळ 400 ते 500 किलो हारगाठी तयार केल्या जातात. पूर्ण महाराष्ट्रभर त्या पुरवल्या जातात. तर मंडळी 1960 पासून गेली 65 वर्ष कांबळे आणि सन्स ग्राहकांना सेवा देत आली. आणि हो, त्यांचं फक्त हारगाठीचा कारखाना नसून शेंगदाणे फुटाण्यापासून शेव पापडी फरसाणापर्यंत सगळे स्वतःच्या भट्टीत बनवतात. आता ही सगळा माल ती होलसेल मध्ये तर देते, पण सोबतच त्यांचं सिद्धनाथ मंदिरा शेजारी आणि मसवड नगरपालिका बिल्डिंग मध्ये असणाऱ्या दुकानातून पण विक्री केली जाते. आणि आता लागा चला दाखवतो या दुकानात काय काय मिळतंय. तर मंडळी इथं चिरमुऱ्यापासून साधी शेव, लसूण शेव, पापडी, बुंदी आणि फरसाणा बी मिळतोय. याच्या सोबतच खारं शेंगदाणं, बॉम्बे शेंगदाणं आणि तसंच फुटाण्यामध्ये गोड, खारं, हळदीचं आणि मसाला फुटाणं बी मिळते. तसंच पिवळं वाटाणं, लाल वाटाणं ही बी मिळते. तसंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोड पदार्थामध्ये रेवडी, गुडी शेव, लाडू, साखर फुटाणं म्हणजे तिळगुळ, साखर कांडी, बतास आणि खाजा अशा सगळ्या गोष्टी यांच्या दुकानामध्ये भेटते. तर कधी भेट देताय मग कांबळे अँड सन्स यांच्या श्री सिद्धनाथ फरसाणाला? आणि या सगळ्यात तुमचा आवडता पदार्थ नक्की कमेंट करा.